सध्या सुरू असलेल्या घोडे बाजारावरून मुंबई हायकोर्टाकडून कान उघडणी करण्यात आली। न्यायमूर्ती माधव जामदार यांनी ही कान उघडणी केली आहे। 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू होतो आणि विधानसभा कशावर चर्चा करत होती असा सवाल हायकोर्टाने विचारलेला आहे। पीठासीन अधिकाऱ्यांच्या निवडणुकीवर विधानसभेत चर्चा सुरू होती असं देखील हायकोर्टाने म्हटलंय। भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय अशी टिप्पणी देखील हायकोर्टाने केलेली आहे। तर सरकार विरोधात घोषणाबाजी केल्याने कारवाई मुंबई पोलिसांनाही कोर्टाने झापलेला आहे। तर घोडे बाजारावरून मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी सत्ताधाऱ्यांना झापलेला आहे। परवा 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, पण विधानसभेत पीठासन अधिकाऱ्यांच्या निवडणुकीवर आणि त्यांच्या पक्षांतरावर चर्चा होत होती। घोडे बाजार सुरू आहे, हद्द पाराची कारवाई झालेल्या याचिकाकर्त्याने पक्ष बदलावा कारण वॉशिंग मशीन आहेच असं यावेळेला न्यायाधीशांनी म्हटलं। एवढे सगळे पेपर लीक होत आहेत आणि जर लोकांनी आंदोलन केलं तर तुम्ही त्यांच्यावर केसेस टाकणार, हे सगळं काय सुरू आहे असं देखील हायकोर्टाने म्हटलंय। भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय अशा घोषणा देण्याचा अधिकार नागरिकांना का नसावा? पोलीस हे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचे सेवक नसून ते जनतेचे सेवक आहेत असं हायकोर्टाने म्हटलंय। एचडीपीआय पक्षाचे सईद अहमद अब्दुल चौधरी यांच्या हद्दपारीचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला। याचिकाकर्त्याने भाजप सरकार मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा दिल्याबद्दल हद्दपारीचे आदेश का काढले जात आहेत असा प्रश्न देखील यावेळेला कोर्टाने विचारलाय। केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांवर हद्दपारीसारखी कारवाई करणाऱ्या मुंबई पोलिसांनाही हायकोर्टाने झापत दंड ठोठावलेला आहे।